श्रीराम जय जय राम। प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे। आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते। अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये। काळजी न करता शांत चित्ताने भगवान नामात कर्तव्य करीत राहावे। काळजीला म्हणा कारण असे काहीच लागत नाही, कारण ती आपल्या काळजापर्यंत नव्हे काळजापाशीच असते। काळजी करायचीच म्हटले म्हणजे कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाहीत। काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो। ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे। भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा। ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली, मग तो श्रीमंत असो की गरीब असो, तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच। त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच। भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधू पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच। अर्थात त्या विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांती, क्षमा हे गुणही त्यांच्या अंगी असतात। ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून असलेले असतात। या विकारांना वश न होता म्हणजेच त्यांचे नियमन करून गुणांचे संवर्धन करणे हे प्रपंचात मनुष्याला शिकायचे असते। कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्थान ओळखून असावे। ज्याला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही, तो बाप खरा। ज्याला अशी उत्सुकता असते की वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे, तो मुलगा खरा। बापाचा पैसा हा मुलाने अनीतीने वागण्यासाठी नाही। जो मुलगा अनीतीने वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये। ज्याप्रमाणे वर बसणाऱ्याची मांड पाहून घोडा दांडगाई करतो, त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो। गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावे, त्या करण्यामध्ये प्रेम असते। प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच। खरोखर विवाहामध्ये बंधने फार आहेत, कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे। जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीतिनियमानुसार वागेल त्याला म्हातारपण मुळीच दुःखदायक होणार नाही। आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागले पुसलेच। भगवंत रोज संधी देतो आहे। आज सुधारले आणि कालचे पुन्हा केले नाही म्हणजे पूर्वीचे नाहीसे होते, हीच संधी। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी जो शहाणा असेल त्याने समजून व जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावी। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 5 दशक 17। या दशकात समर्थ रामदास स्वामी साधकाला अत्यंत गंभीर इशारा देतात। अविवेक, आळस आणि निष्काळजीपणा हे साधनेचे गुप्त शत्रू आहेत। हे दशक आपल्याला जागरूकता, कर्तव्यनिष्ठा आणि सजग जीवन जगण्याचा उपदेश करते। 1. दशकाचा मुख्य संदेश। या दशकातील प्रमुख सूत्रे अशी: आळस हा आध्यात्मिक आणि सांसारिक पतनाचा प्रारंभ आहे। विवेकाशिवाय कृती केली तर परिणाम दुःखद होतो। निष्काळजीपणा मनुष्याला दुर्बल बनवतो। जागरूकता हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे।
समर्थ सांगतात, साधना म्हणजे केवळ जप नव्हे, तर सतत सजग राहणे. 2. आळस. अदृश्य शत्रू. आळस नेहमी विश्रांती या नावाने येतो. आज करू, उद्या करू, वेळ आहे अजून, नंतर बघू, हीच आळसाची भाषा. उदाहरण, एक व्यक्ती रोज व्यायाम करायचे ठरवते. पहिले 2 दिवस करते, तिसऱ्या दिवशी म्हणते आज थोडा थकवा आहे, चौथ्या दिवशी थांबते. असेच साधनेतही होते. आळस हळूहळू उत्साह मारतो. 3. निष्काळजीपणाचे परिणाम. निष्काळजीपणा म्हणजे शब्द न विचारता बोलणे, काम अर्धवट सोडणे, जबाबदारी टाळणे. यामुळे विश्वास तुटतो. उदाहरण, एखादा कर्मचारी काम वेळेवर करत नाही, थोड्याच काळात त्याची प्रतिमा खराब होते. तसेच साधक जर नियम पाळत नसेल तर त्याची साधना ढासळते. 4. विवेक आणि सजगता. समर्थ सांगतात, जागृत मन म्हणजे सतत स्वतःवर लक्ष ठेवणारे मन. मी काय बोलतो आहे? माझी कृती योग्य आहे का? माझे उद्दिष्ट शुद्ध आहे का? हीच सजगता. 5. कर्तव्यनिष्ठा. या दशकात समर्थ कर्तव्यावर भर देतात. कर्तव्य म्हणजे वेळेचे पालन, दिलेले वचन पाळणे, आपल्या भूमिकेची जबाबदारी स्वीकारणे. उदाहरण, आई रोज मुलांसाठी जेवण बनवते. ती थकली तरी तिचे कर्तव्य विसरत नाही, हीच खरी साधना. 6. आध्यात्मिक अर्थ. साधना करताना जर मन निष्काळजी असेल तर जप यांत्रिक होतो, पूजा केवळ कृती राहते, भक्ती भावना हरवते, जागृत मनाने केलेली लहान कृतीही मोठी ठरते. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी स्वतः अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांनी शिष्यांना सांगितले, उठणे, बसणे, बोलणे, चालणे सर्वात शिस्त असावी. साधकाचे जीवन ढिलाईचे नसते. 8. आजच्या काळातील उपयोग. आज सर्वात मोठी समस्या काय? वेळ वाया घालवणे, काम पुढे ढकलणे, जबाबदाऱ्या टाळणे. या दशकाचा उपाय, वेळेचे नियोजन, रोजची आत्मतपासणी, नियम पाळणे, कर्तव्यनिष्ठ, हीच आधुनिक साधना. 9. अंतिम सार. समास 5 दशक 17 आपल्याला शिकवते, आळस टाळा, निष्काळजीपणा सोडा, विवेक जागृत ठेवा, कर्तव्य निभावा. जागरूक साधक कधीही ढासळत नाही. शिस्तबद्ध जीवनात साधना स्थिर होते, मन प्रसन्न राहते आणि प्रगती निश्चित होते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.